कर्नाटक आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी जालन्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। आजपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलावं अशी अपेक्षा व्यक्त करताना शेतकऱ्यांनी सरकारने कुठल्याही अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली। सतत नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रासलेला असून त्याला सरकारकडून कर्जमाफी अपेक्षित आहे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। शेतकऱ्यांची पहिली एकच मागणी आहे, कर्नाटक आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि ती कर्जमाफी अटी शर्ती ठेवून किंवा लाख 2 लाखापर्यंत न करता संपूर्ण 7/12 कोरा करावा अशी सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहे। कर्जमाफीची अपेक्षा काय आहे तर गेल्या 2-3 वर्षापासून सतत नापिकी आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी पिसलेला आहे, आर्थिक गर्तेत सापडलेला आहे। त्यामुळे ही संपूर्ण कर्जमाफी सरकारकडून अपेक्षित आहे। शेतीमालाला न मिळणारा भाव हमी भाव आहे, परंतु हमी भावाची गॅरंटी नाही, तुटपुंजा दर शेतीमालाला मिळतोय। त्यामुळे सरकारने कर्जमाफी करणं हे गरजेचं आहे असं आम्हाला या निमित्ताने वाटतं आणि ते सरकारने केलं पाहिजे। आवाच्या सवा वाढलेले बियाण्याचे दर आणि खताचा निर्माण झालेला कृत्रिम तुटवडा हे या सरकारचं अपयश आहे। खरीप हंगामाच्या तोंडावरच सध्या खताची टंचाई निर्माण झालेली आहे, खताची लिंकिंग सध्या सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघत नाही। त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो आणि ह्या जर समस्या सुटल्या नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला सामोरे जावं लागणार।